आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रियाताई, आज तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे। कालच अजितदादा म्हणाले की भाषण देऊन उत्कृष्ट संसदपटू होता येत नाही। दुसऱ्या बाजूला जर माझ्या विचाराचा उमेदवार निवडून आला नाही तर मी शेवटची विधानसभा निवडणूक असेल, कुठेतरी एक बारामती जिल्हा, बारामती मतदारसंघ ज्यांनी पवार कुटुंबावर प्रेम केलंय स्वतःच्या कुटुंबासारखं, आज त्याच्यासमोर असं चित्र निर्माण होतंय। तुम्ही काय सांगाल? नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे, कारण का ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आमच्यासाठी तरी संविधान आणि संसद भवन हे फक्त संसद भवन नाही, हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। आणि ह्या मंदिरात आपल्याला आठवत असेल की मोदीजीही जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले तेव्हा ते तिथे येऊन नतमस्तक होऊन त्यांनी कामाला सुरुवात केली। त्याच्यामुळे संविधानाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व आणि लोकशाहीच्या या मंदिरात जिथे चर्चा होते, देशाचे सगळ्यात मोठे निर्णय म्हणजे विकासाचे सगळ्यात मोठे निर्णय ते कुठे होतात, तर ते पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये होतात आणि चर्चेतूनच येतात। त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं कालचं विधान ऐकून। आणि तुम्ही जरा थोडासा इतिहास या देशाचा पाहिला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंपासून, प्रणब मुखर्जींपासून, अटलजी असतील, अडवाणीजी असतील आणि आजच्या काही काळामध्ये मी तर स्वतः प्रणब मुखर्जींची साहेबांची उत्तम भाषणं पार्लमेंटमध्ये स्वतः ऐकलेली आहेत। सुषमा स्वराजजी असतील, अडवाणीजी असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अशी असंख्य मोठे नेते आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करताना आम्ही ऐकलेले आहेत। आणि प्रणब मुखर्जी साहेब जेव्हा किंवा डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहायचे, आम्ही त्यांच्या नोट्स घेऊन आज भाषण करतो। आणि महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर कैलासवासी यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, किती नावं मी तुम्हाला सांगू, ज्यांनी उत्तम संसदपटू म्हणून काम केलं आहे। आणि ह्या देशाच्या धोरणांमध्ये, विकासामध्ये त्यांच्या भाषणातूनच किती मोठी क्रांती झालेली ही आपण उभ्या देशांनी पाहिली आहे। त्याच्यामुळे एका लोकशाहीमध्ये पार्लमेंट, संसद भवन त्याची आणि त्याच्यामध्ये होणारं काम आणि त्याच्यामध्ये होणारी भाषणं, हीच तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, हीच लोकशाही आहे। ताई, त्यांनी जे म्हटलं की असंही म्हटलं जाते सुनेत्रा पवार कदाचित बारामतीमध्ये उभ्या राहतील, तुमच्या विरोधात थेट सामना असणार आहे। बारामतीच्या मतदारांनी शरद पवारांवर, पवार कुटुंबावर प्रेम केलं, त्याच्यासाठी पवार कुटुंब आहे। आणि आता पहिल्यांदा जर असं झालं तर त्या मतदाराला तुमचं काय सांगणं असेल, त्या बारामतीकराची भावना काय असेल, तुम्हाला काय वाटतं? मी बारामतीकरांनी मला 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून संधी दिली, त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन। आणि माझं आव्हान एवढंच असणार आहे की मला मेरिटवर पास करा, म्हणजे मेरिटमध्ये मी केलेलं काम, विकास, माझा जनसंपर्क, हे काय लागतं आपल्याला एखादा लोकप्रतिनिधी, मीही नागरिकच आहे ना शेवटी। लोकप्रतिनिधी कसा असावा, जो पार्लमेंटमध्ये जाऊन त्यांनी रोज भाषण केलंच पाहिजे, त्यांनी म्हणजे त्यांनी त्याच्या लोकसभा मतदारसंघात वेळ दिलाच पाहिजे, त्याच्यानंतर विकासाची कामं झालीच पाहिजे आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नसेल तर सोन्याहून पिवळं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या साधारणपणे कुठला तुम्ही एक सर्वे करा ना की साधारण लोकप्रतिनिधीमध्ये काय काय गुण असतात, ते सगळे गुणात ते सगळे बॉक्स मी टिक करते। त्याच्यामुळे मला मेरिटवर मतदान करा अशी प्रांजळ विनंती मी माझ्या सगळ्याच मतदारांना करणार आहे। विनंती दरवेळी मतदारांना केली जाते, परंतु ज्यावेळी अशा प्रकारचे कौटुंबिक, म्हणजे हे उत्तरेमध्ये यापूर्वी अनेकदा झाले की सासऱ्यांविरुद्ध सुनेने निवडणूक लढली किंवा इतर, महाराष्ट्रात कधी असं झालं नाही, पहिल्यांदा या कुटुंबाबाबत होणार आहे। इतकं मोठं कुटुंब आहे, तर त्यावेळी हे सगळं आवडेल, काय वाटते, मतदारांची प्रतिक्रिया कशी असेल या सगळ्या? मी तर गेले 15 वर्ष तिथली लोकप्रतिनिधी आहेच, त्याच्यामुळे मी काही पहिल्यांदा राजकारणात किंवा फोरफ्रंटमध्ये येत नाही आहे। मी अनेक वर्ष, आणि मी लोकसभा लढायच्या आधी 3 वर्ष मी राज्यसभेत काम केलं आणि त्याच्या आधीही मी 2 वर्ष भटक्या विमुक्त समाजामध्ये काम केलेलं आहे। आणि मी जेव्हा लोकसभा निवडणूक लढायचा निर्णय घेतला त्याच्या आधी 2 वर्ष मी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केलेला, मी गाव आणि गाव फिरलेले आहे। 2009मध्ये पण, 14मध्ये पण, 19मध्ये पण आणि 24मध्ये पण। त्याच्यामुळे माझ्या लोकसभा मतदारसंघात नुसतं इलेक्शन नाही, 5ही वर्ष मी रेग्युलरली दौरे करते। आणि मी पहिल्यांदा लढायच्या आधी माझा पूर्ण मतदारसंघ फिरून झाला होता, कारण का मला असं वाटलं की आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत। त्याच्यामुळे प्रॉक्सी आपल्याला निवडून यायचं नाही आहे। एखाद्या माणसाने आपल्याला फोन केला, तो तालुका आणि जिल्हा आणि तिथले गाव ह्याचं नाव आणि तिथली काय परिस्थिती ही तर माहिती असली पाहिजे आपल्याला, ग्राउंड रियालिटी
त्याच्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सगळीच माहिती आपली ठेवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझं म्हणणं ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही, माझी लढाई वैचारिक लढाई आहे. आणि माझ्यासारखा तगडा कॅन्डिडेट जर कुणाकडेही असेल तर माझी त्या कॅन्डिडेटबरोबर ते म्हणतील ती वेळ, ती म्हणतील ती जागा, तिथे बसून ते म्हणतील त्या विषयावर चर्चा करायची तयारी आहे. हे कुठेतरी थेट आव्हान आहे जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांना. नाही नाही, अहो लोकशाहीमध्ये आव्हान कसं? लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना. चर्चा ही असलीच पाहिजे. ही दडपशाही नाही हो, ही लोकशाही आहे. आणि लोकांनी मेरिटवर पास करावं एवढीच माझी विनंती आहे. पण ही लढाई कौटुंबिक की राजकीय? माझ्यासाठी कौटुंबिक, माझ्या कुटुंबाचा काय संबंध आहे याच्यासाठी? एवढं 100 लोकांचं आमचं कुटुंब आहे, त्याचा काय संबंध आमच्या राजकारणाशी? पण तुम्हाला भावनिकदृष्ट्या वाईट वाटते कुठेतरी? शेवटी माणूस आहोत आपण सगळेजण. नाही नाही, माझं म्हणणं आहे वैचारिक आपल्या विचाराशी आपण कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. माझी लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असे 2 विचार आहेत, त्या विचारांची ही लढाई आहे. वैयक्तिक माझी कुणाचीच लढाई नाही. माझे जेवढं फ्रेंड सर्कल सगळ्या पक्षांमध्ये आहे, फार कमी लोकांचंच असेल. माझं भाग्य की माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले, त्यामुळे त्या संस्कारांच्या माध्यमातून सगळ्या लोकांची वैचारिक, म्हणजे आपला विरोधक नाही, वैचारिक लढाईमध्ये चर्चा असली पाहिजे. आणि जेव्हा आम्ही एवढी भाषणं करतो तेव्हा ऐकायची ही ताकद असली पाहिजे. तर आपल्यासोबत होत्या खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि थेट सांगितले की उमेदवार कोणताही असो, ही लढाई वैचारिक असेल, त्यामध्ये दुसरा कुठल्याही गोष्टीला वाव नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कुमारसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.